हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून राष्ट्रपतींना अर्थसंकल्पाची प्रत सुपूर्द, तर मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर होणार। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। महागाई कमी करण्यासाठी आणि टॅक्समध्ये सवलत देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता, तर पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार का याकडेही लक्ष। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता, तर जीडीपी वाढीचा दर हा 6.3 ते 6.8% राहण्याचा अंदाज। तर रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं हे आता 26 रुपये, तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार। बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता संतोष देशमुखांचं कुटुंब भगवानगडावर जाणार। नामदेव शास्त्रींकडे पुराव्यांची फाईल सादर करणार। राज ठाकरेंना निकालासंदर्भात पडलेले प्रश्न हे यक्ष प्रश्नाप्रमाणे त्याला फडणवीसांकडून मिळणारी उत्तरं सुद्धा कदाचित रंजक असतील। या उत्तर संवादाची महाराष्ट्र वाट पाहतोय। मनसेनं निवडणूक निकालावर संशय व्यक्त केल्यानंतर सामनातून टोला। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख, तर सत्ताधारी यावरून आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडून सुद्धा प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणावेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या। संसद भवन परिसरात सोनिया गांधींचं वक्तव्य। सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांची वाढ, तर सोन्याचा दर आता जीएसटीसह 85,181 रुपये प्रतितोळा, तर चांदी सुद्धा 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। राज्यभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह। गणेश मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा, मंदिरांनाही आकर्षक फुलांची सजावट।